आरक्षण भेटलंच पाहिजे। आता जे सत्ताधारी आहेत जे सत्ताधारी ज्यावेळी विरोधात बसतात तेच काय सांगतात आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि आरक्षण देता येतं हे ते शब्द देत होते ना। आणि ज्यावेळी तुम्ही सत्य जातात त्यावेळी काय होतं नक्की? का तुम्हाला लाखवा मारला जातो का काय होतं? का तुम्ही ज्यावेळी सत्य जाता आणि त्यावेळी सांगता आरक्षण बाबा कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मग ज्यावेळी तुम्ही विरोधात असता त्यावेळी तुम्हाला कसं काय आठवतं का बाबा हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आहे? मग सत्तेत गेल्यानंतर काय होतं? आमदार खासदारही मनोज जरांगे पाटलांसोबत आहे, तरी आरक्षण का भेटत नाही? सत्तेतले हे जे राजकारणी भाडखाऊ म्हटलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, हे जे आहेत ना समाजाचे नाही, हे समाजाचे नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे ना। हे आज या पार्टीत उद्या त्या पार्टीत, त्यांना काय फक्त त्यांची पदं वाचवायची आणि त्यांना आज झालेलं काय आहे सगळ्यात महत्वाचं, हे जे मराठा समाजाला गृहीत धरून चाललेले आहेत आतापर्यंत मनोजदादांनी सांगितलं बाबा वेळ पडली तर आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर निघून देणार नाही, पण एखादी वेळ अशी येईल तर त्या दिवशी आहे ना खरंच यांना घराच्या बाहेरही पडता येणार नाहीये।